ब्युटिफुल जर्नी वंदितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आता मी उभी आहे दुबई मॉलला। खरं तर इथे विंग्स ऑफ मेक्सिकोचे इथे फोटोशूट करायचं होतं, मला फोटो काढायचे होते आम्हाला सर्वांनाच, कारण सर्वजण इथे खूप छान फोटो येतात। तर म्हटलं त्यानिमित्ताने तुम्हाला दुबई मॉल पण दाखवूया आणि ती प्लेस मी तुम्हाला दाखवते की ते सर्वजण फोटोशूट करतात, खूप छान फोटो येतात बुर्ज खलिफाचे, तुम्हाला ते बघायला मिळेलच। आणि थोडासा आपल्या दुबई मॉलची परत एकदा छोटीशी झलक, आणि दुबई मॉलचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे, तो पण बघा, दुबईचे अगोदरचे व्हिडिओ पण बघा। दुबई मॉलची परत एकदा छोटीशी झलक बघूया, चला। हा आहे दुबई मॉल। प्रत्येक वेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणीच येतो, एका ठिकाणीच लक्षात पण राहत नाही आपण कुठे आलो नाही, इतका मोठा आहे दुबई मॉल। मॉल मोठा आहे पण त्यांनी सर्व ठिकाणी ना हे इन्स्ट्रक्शन लावले आहेत, कुठे कसं जायचं वगैरे सर्व लावलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो। ज्यांना कोणाला सध्या दुबईला यायचा प्लॅन नसेल त्यांनी बघून घ्या दुबई मॉल। हे वेंची आईस्क्रीम पार्लर, खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रँडच्या इथे सगळ्या गोष्टीच आहेत, कोणतं नाही असं नाही आहे। मला खूप आनंद होईल की माझ्या निमित्ताने सर्वांना दुबई मॉल बघता येईल। इकडून आपण फाउंटन शोला जायचं, म्हणजे फाउंटन शो इव्हिनिंगलाच असतो, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे। हे बघा, आता हे दुपारचं शूटिंग आहे, गेल्या वेळीच्या व्हिडिओमध्ये रात्री आपण आलो होतो, आता आपण आलेलो आहोत दुपारी। हे बघा इथे पण खूप छान आहे, दुबई मॉलच्या बाहेर तो दुबई मॉल आहे आणि इथे पण खूप छान आहे, फोटो काढण्यासाठी वगैरे खूपच छान आहे। इथे जास्त करून परफ्यूम, ज्वेलरी आणि त्यांचे ड्रेस आहेत ना त्या टाईप, सगळं ट्रॅडिशनल त्याचे शॉप्स आहेत हे सर्व। सर्व दुबई मॉलच्या आजूबाजूचा परिसर आहे, बघू शकता किती छान दिसतोय, इथे फोटोसाठी खूप छान आहे। इकडे सर्वजण येऊन फोटो काढतात, फोटोशूटसाठी हा खूप बेस्ट प्लेस आहे। आरवी चल, आरवी खूप दमले चालून चालून बिचारी। हा आरू टायर्ड झाली ना, स्कूलमध्ये शिकवलं ना। हे स्टेशन आहे आपलं, कसं रेल्वे स्टेशन असतं तसं। दुबई मॉलचं स्टेशन आहे, मेट्रो। चला, दुबई मॉल आम्ही थोडासा फिरलो आणि फोटो काढण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो, ते आमच्या पार्किंगपासून खूप लांब होतं, तर आमचा दुसरीकडे जायचा प्लॅन आता चेंज झाला। आम्ही जेवायला आता आलो आहे रसोई घरमध्ये, आणि आता आपण बघूया रसोई घरमध्ये काय काय आहे ते, आणि हे प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे। तर चला रसोई घर, रसोई घर। आम्ही रसोई घरमध्ये आलो आहे आणि आता ना इथे दोन ऑप्शन आहेत, चेअर अँड टेबल बसून तुम्ही जेवू शकता आणि खाली बसून जेवू शकता, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट अशी आहे कालची। तर आम्हाला हे खूप छान वाटलं म्हणून आम्ही हे सिलेक्ट केलं। पहिला स्टार्टर दहीवडा, ढोकळा आणि समोसा। रसिया ढोकळा ती आली आहे बेबी प्लेट। काय त्याच्यामध्ये काय काय आहे? पनीर, जी आम्हाला खूप आवडते। ही थाळी आहे, थाळी सिस्टम बघा,
आता किती पदार्थ आहेत, काय आहेत ते बघूया आपण. ही थाली आहे, ह्याच्यामध्ये पुरी, चपाती, थेपला आहे आणि स्वीट आहे, बासुंदी, हलवा, जिलेबी, डाळ, कढी आहे. डाळीचे 2 प्रकार आहेत, भाज्या, पनीर, 4 भाज्या आहेत. अशी ही अनलिमिटेड थाली आहे. पहिल्यात लोक थोडं थोडंच येतात, पण पाहिजे तेवढं खाऊ शकतो आपण. या लोकांनी सगळ्यांनी सुरुवात केली आहे. व्हाईट राईस, खिचडी भात आणि पनीर बिर्याणी आहे. राईसमध्ये 3 प्रकार. तर आता रसोईघरमध्ये एक छान आमचा लंच झाला आणि खूप छान आहे. म्हणजे सगळेजण खूप प्रेमाने आग्रह करून वाढतात. खूप छान एक्सपिरियन्स आहे आमचा. जर कोणाला यायचं असेल, जे दुबईमध्ये आहे, अबुधाबीमध्ये आहे, ज्यांना कोणाला यायचं असेल तर अडल्टसाठी आहे 58 आणि 4 इयर्स अँड अबाव त्यांच्यासाठी आहे 29. सो तुम्ही पण नक्की विजिट करा. दुबईचे, अबुधाबीचे छान छान